बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात आलेल्या केस गळतीच्या आजाराने अनेकांना हैराण केलं आहे। ज्या गावात केस गळतीच्या आजाराचे रुग्ण सापडले त्या बोंड गावात कुणी लग्नासाठी मुलगीही द्यायला तयार नाही। टक्कल व्हायरसच्या भीतीने सोयरीक जुळत नसल्याने ऐन लग्न सराईच्या मोसमात लग्नाला आलेल्या मुलांना कोणी मुली देत नाहीत, तर मुलींना देखील लग्नासाठी मागणी घालायला पाहुणे मंडळी गावात फिरकत नसल्याचे भीषण वास्तव सध्या या गावामध्ये दिसून येत आहे। आमच्या बोंडगावमध्ये केस गळतीचा व्हायरस सुरू आहे। त्या कारणामुळे 20 ते 30 पुरुषांचे काही महिलांचे केस सुद्धा गळलेले आहेत। त्यामुळे काही बाहेरील सोयरी संबंध जे गावात येत असतील त्यांना ते भीती वाटत आहे आमच्या गावाबद्दल की बा नेमकं हे काय, आणि परंतु त्याच्यावर अजून ठोस काही उपचार असा झाला नाही की नेमकं हे कशापासून आहे। आता काही ज्या टीमा येऊन राहिल्या आरोग्य विभागाच्या मुंबईपासून चेन्नईपासून टीमा येऊन राहिल्या, पण त्याचं म्हणणं आहे की अजून काही उपचार झाला नाही आणि पाण्यापासून त्याचं सांगणं सुरू आहे की बा दूषित पाण्यामुळे एक अहवाल आलेला आहे, परंतु अजून काही आंघोळीला आम्हाला वापरायला सुद्धा पाण्याची काही व्यवस्था झालेली नाही। पिण्याला वारीचं पाणी आहे पण ते विकत घ्यावं लागतं, ते घेऊ शकत नाही, ते एवढं पुरवठा नाही बी। त्या कारणाने आम्हाला पाण्याची काहीतरी अशी मदत व्हायला पाहिजे लवकर। सोयरे वगैरे ते म्हणतात बा कसं काय झालं, तुम्हालाच का झालं, त्याचं असं स्टेटमेंट राहिलं त्याचं नाही। ते म्हणतात बा मुली संबंधच देऊन आमच्या गावात जे काही मुलं लग्न असतील ते जरा अडचणीत आलेले आहेत या कारणामुळे। सगळे संबंध होणे राहिले 15 दिवस झाले आमच्या गावात असं कोसळलं आहे की केस गळून पडतात आणि लग्नाला येणारे पाहुणे हे पण आमच्या गावात येऊ राहिलेले नाही। यामुळे खूपच मुलीवाले प्रशासन या इकडे लक्ष द्यावं असे म्हणतात। तुम्ही बोला। अशी गोष्ट होऊन राहिली की बऱ्याच गावांगाव आणि मोबाईलवर बी लोक आम्हाला व्हिडिओ काढून दाखवतात, तुमच्या गावात लग्न होणार नाहीत असे वारंवार काही बी विचित्र पाठवतात आणि यामुळे गावकरी लोक आमचे खूप घाबरून गेले। याकरता काहीतरी कारवाई करावी, हे शासनानं थांबावं, सगळ्या गोष्टी याच्यावर निवारण करावे। पाण्याची व्यवस्था आज 15 दिवस झाले आमच्या इथं पाणी नाही, आंघोळीला पाणी पण नाही, प्यायला पाणी पण नाही, विकत पाणी घ्यावं लागते। महिला रोजगार पाहिजे, काहीतरी काम पाहिजे, सर्व लोक घरी आहेत। सोयरीवाले काय म्हणतात, काऊन देत नाही म्हणतात पोरी हे तुमच्या गावात टक्कल व्हायरस आला असल्यामुळे ते कुणीही पाहुणे आमच्या गावात पाहायला येत नाही, देत नाहीत, त्याकरता पाहुणे येतच नाही। किराणा दुकानातून किराणा मिळत नाही, दूधवाला दूध देत नाही, भाजीपालावाले भाजीपाला देत नाहीत, कामासाठी मजूर मिळत नाहीत, त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ कमालीचे त्रस्त झाले आहेत। केसगळतीच्या आजाराचे निदान करण्यात अद्याप आरोग्य यंत्रणेला यश आलेले नाही, त्यामुळे टक्कल व्हायरसचा शोध लवकरात लवकर घेऊन गावकऱ्यांना या संकटातून मुक्त करावं अशी मागणी गावकरी करू लागले आहेत। MCN न्यूज मराठी करिता शेगाववरून प्रतिनिधी रवींद्र शेगोकार। बातमीमुळे काय परिणाम होणार तुमच्या गावामध्ये? अरे बा, आमच्या गावात पुरी नाही भेटून राहिल्या टक्कल व्हायरसच्या मुळे, संबंध नाही होऊन राहिले। काय म्हणतात संबंधवाले? संबंधवाले म्हणतात आता या गावात टक्कल व्हायरसच घुसला तर मग संबंध कसा करा। काय मागणी काय मग तुमची? आता मागणी काय बा, लग्नाचं आहे ते, पुरी तर नाही भेटला तर मग लग्न कशी होती? काय केलं पाहिजे प्रशासनानं? प्रशासन या टक्कल व्हायरसकडे लक्ष द्यायला पाहिजे ना। बरं कामुळे होऊन राहिला बा, कसा होऊन राहिला, पाण्यामुळे होऊन राहिला की काय? 8-10 दिवस झाले काहीच लागून राहिले? अरे 20 दिवस झाले, 8-10 दिवस नाही 20 दिवस झाले। आज काय म्हणतात सगळे येतात ते लोक? काय प्रशासन काल जसं पाहिजे तसं काय लक्ष नाही देऊन राहिलं, पण आमचं म्हणणं धोरण असं आहे की बा प्रशासन यानं लक्ष द्यावं आणि हा टक्कल जो व्हायरस आहे हा कमी करण्यात तसं यश मिळावं। यश जर भेटलं म्हणजे आमच्या गावाचंही भलं होऊन जाते आणि जसं त्याला एक प्रशासन मिळते की जसं त्याचं ध्येय वाढते ना बा, आपण एक टक्कल व्हायरसवर आपण एक शोध लावला। हा, काय नाव तुमचं? माझं नाव प्रवीण इंगळे। बोंडगाव मध्ये केस गळती होऊ राहिली, याचा निर्णय 15-20 दिवस झाले जोडजोड चालू आहे। शासन याचा जोडजोड निर्णय म्हणजे 15 दिवसाच्या आत लागायला पाहिजे होता। कशामुळे केस जाऊ राहिले, पाण्यामुळे जाऊ राहिले की कामुळे जाऊ राहिले, ते जर निर्णय लावला असता, दिल्ली पासून डॉक्टर येऊ राहिले, मग निर्णय का लागून नाही राहिला याचा हे आपल्याला पाहिजे। मुलांचे लग्न होत नाही म्हणतात। मुलांचे लग्न मग आता केस गळतीमुळे गावात सोयरेदारी मला 10 जणांचे फोन आले सोयऱ्याचे, कामुळे जाऊ राहिले तुमच्या गावामध्ये डोक्याचे केस,
का मोडलं नाही याचे प्रश्नाचे उत्तर मी त्याला दिले. बा आता कशामुळे झाले ते आता शासन निर्णय ठरवेल. बोंडगावमध्ये कामुळे डोक्याचे केस जाऊ राहिले म्हणून. पोरांचं कसं होईल मग आता हे लग्नाला जे आलेले पोरं? आता निर्णय लागल्याशिवाय थोडी समजेल. लहान लहान मुलांचे बायांचे समजा केस गळू राहिले हे कामुळे शासन 15 दिवस झाले गावात चालू आहे. मग चालू राहील महिनाभर तर याचा निर्णय केव्हा लागा आहे की नाही बरोबर. सोयरीकवाले काय म्हणतात? सोयरीकवाले म्हणतात आमचे सोयरे झाले तुम्ही आमच्यासाठी येऊ नका. काऊन? हा तुमच्या गावामध्ये केस गळती चालू आहे. आज रोजी मा गावामध्ये मीनं साळवाचे 2 मुके बहिरे अंधे हे मुलं आणले धाका आले. कारण त्याचे आपले ते माय साळवाचे सासरे वारले. मग त्या आमच्या शाळेमध्ये मलकापूरले होते ते जे धाकामध्ये आता गावामध्ये कोंडून ठेवणार हे असा संसर्ग हे आता निर्णय लावून नाही राहिले. कामुळे ते 15 दिवस मग महिना झाले. आता शासन मग एकच लोक चालीत महिना 15 दिवस चालू राहा. आता मग हे केव्हा याचा निर्णय लागेल ते आम्हाला ठरवा.